अनिश, निवेदिता मॅडम कडून एक्सक्यूज देऊन आपण निघालो, पण आता जायचं कुठे? हो, आपण घरी जाऊ शकत नाही. बाबांनाही खोटं सांगून निघालोय. हो ना. मग काय करायचं? कॉफी घेऊया का कुठेतरी? हा, इथे कॉफी शॉप आहे, तिथे जाऊ. चल. अनिश, गार्गीचा मेसेज आलाय. बघ काय म्हणते. मोठ्याने वाच. ऑल गुड. मावशी थोडी इमोशनल झाली आहे. या नाटकाला अजून थोडी हवा दिली तर आपलं मिशन सक्सेसफुल होईल. इरा ईशान रॉकिंग. वाव. That's amazing. You're doing it. Yes. You're killing it. काय भारी नाटकं करतात ग दोघं. माझे कोणाचे आहेत? अच्छा, तुझे कोणीच नाही आहेत का ते? माझगावकर जास्त आहेत ते दोघ जण. नाटक करण्याच्या बाबतीत तुझ्यावरच गेलीये. हो मॅडम, विसरताय तुम्ही. तुम्ही सुद्धा माझगावकर आहात. मिसेस भैरवी अनिश माझगावकर. बर. तू सुद्धा आमच्यासारखी नाटकी आहेस. पण भैरवी, खरंच आता हा जो प्रयोग करतोय ना आपण, याचा शेवट मात्र सुंदर होणार आहे. हॅपी एंडिंग. बरे चल. हा. ए, कोण आहे? तुम्ही जे हे हॅपी कपल असण्याचा आव आणताय ना, कळतंय मला. तुमच्यातला ऑकवर्डनेस ना खूप स्पष्ट दिसून येतं. तू काय आम्हाला स्टॉक करतेस? नो 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 नो. तुमच्यावर फुकट वेळ वाया घालवण्या इतके इम्पॉर्टंट नाही आहात तुम्ही माझ्यासाठी. पण तुम्ही हे जे रस्त्यावर उभं राहून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करताय ना, की तुमच्यात खूप सारं प्रेम आहे. ते विलवाणं दिसतंय ते. ए स्वप्ना, तुमच्या नात्याला जो टेंट दिलाय ना मी, कधी भरून निघणार नाही. तुला कोणी सांगितलं आमच्या नात्याला तडा गेलाय? उलट आमचं नातं आता जास्त मजबूत झालंय. तू जे काही अनिशची वागली आहेस, माझ्यावर सूड उगवण्यासाठी ज्या खालच्या पातळीला गेलीस ना, त्यामुळे आम्हाला एकमेकांची व्हॅल्यू जास्त समजली आहे. हो, रिअली? ऑफकोर्स. त्याच्यामुळे आमच्या नात्याला तडा वगैरे काही गेला नाहीये. उलट आम्ही एकमेकांच्या जास्त जवळ आलोय. सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर यू डिड टू अस, बाबांना त्यांचा दुरावलेला मुलगा परत मिळालाय. आमचं बॉन्डिंग छान झालंय. सो ऑल थँक्स टू यू स्वप्ना. स्वप्ना, आमचं आता सगळं चांगलं झालंय. यु नो वाय? कारण भैरवीचं माझ्यावर खरं प्रेम आहे. स्वार्थ नाहीये, ईर्ष्या नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू मात्र तुझ्या सुडाच्या वाटेवर एकटी राहणार आहेस. आणि याचा शेवट जेलमध्ये होणार आहे. ए पण तू काळजी नको करूस. आम्ही तुला अजिबात विसरणार नाही. मी तुला प्रॉमिस करते, आम्ही तुला दर आठवड्याला भेटायला येणार, तेही जोडीने. म्हणजे आमचं नातं किती घट्ट आहे ह्याची तुला सतत जाणीव होत राहील आणि त्रास होईल. सी यू देअर. ए भैरवी, आय एम सॉरी. तिच्यामुळे पुन्हा मनस्ताप झाला ना तुला? ठीक आहे, इट्स ओके. चल आपण कॉफी पिऊया, आपल्याला खूप काम आहे त्यांनी.
हे काय भाऊजी हा. तुम्ही स्वयंपाक करताय? मग कोण करणार? भैरवी तशी कामात आहे आणि तशी तर की आता बेल्जियमला चाललेत ना. मला एकट्याने मुलांना सांभाळण्याची आता पुन्हा सवय करावी लागणार. घरात सून असताना ही कामं तुम्हाला करावी लागतात. भैरवीचं हे वागणं ना मला अजिबात पटलेलं नाहीये. ठीक आहे हो. पिलं मोठी झाली की घरटं सोडून आकाशात भरारी घेतात. भैरवीचं लग्न झालं नव्हतं तेव्हापासून मी त्यांना सांभाळते हो. हा, आता मधल्या काळात थोडासा सराव सुटला, काय हरकत नाही. पहिल्यासारखी परत सवय होईल त्याची. हा तुमचा चांगुलपणा झाला. मुळात भैरवीला तिकडे जायची गरजच काय? 2 लहान मुलं, वयस्कर सासरे यांची जबाबदारी तिने आपणून घेतली होती ना, मग ती पार पाडायला नको? ते काही नाही. त्या दोघांना तुम्ही निक्षून सांगा, इरा आणि ईशान मोठे झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही. आपण असं नाही सांगू शकत मीनाबाई. ती तो कधी कधी मजा मारायला जात नाहीयेत. मुलांच्या भविष्याचा विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतलाय. मला त्याच्यात आडकाठी नाही आणायची आहे. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय स्वतःला? हो, असं कसं म्हणताय भाऊजी तुम्ही? तुम्ही भैरवीला काही बोलला नाही तरी सुद्धा मी तिची चांगली खरडपट्टी काढणार आहे. भाऊजी, मुलं दिसत नाहीयेत. हा, ते त्यांच्या संस्कार वर्गाच्या बाईंना भेटायला गेलेत. काय? अहो, आत्ताच इतकं सगळं घडलंय आणि तुम्ही तरी त्यांना तिकडे पाठवलं? मुलांना त्यांना भेटावंच वाटलं म्हणून भैरवी त्यांना घेऊन गेली आहे. आपले मोठ्या माणसांचे नियम त्यांच्या बालमनाला नाही समजतो. इरा, ईशान, काय चालवलंय तुम्ही? त्या संस्कार वर्गाच्या बाईंना का गेलात भेटायला? अगं मीना आजी, आम्हाला ना त्यांची आठवण येत होती, मग माऊने आम्हाला तिकडे सोडलं. हा ईशान, आपण पटकन हातपाय धुवून येऊया. चल, चल. मुलांना इथपर्यंत सोडायला यावं लागलं तुला? हो ना, मला माझा अभ्यास सोडून इथे यावं लागलं. पण जर मावशी इथे कायमची आली तर ही खेप वाचेल आणि आपण सगळे एकत्र हॅपीली राहू. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का गार्गी? अच्छा, म्हणजे या मुलांना तूच फूस लावलीस ना? नाही, त्यांच्या मनात वाईट साईड तूच भरवलंस ना? हो मीना काकू, मी बरोबरच तर बोलतेय. आता जर मावशी इथे असती तर काकांना किचन मध्ये उभं राहून स्वयंपाक करावा लागला असता का? ईशानीराची काळजी दोघांनी मिळून घेतली असती. शिवाय भैरवीताई आणि अनिशदादा बेल्जियमला गेल्यावर काका इथे एकटे आहेत म्हणून त्यांना त्यांची काळजी पण करायची गरज नाही, कारण इथे मावशी असेल आणि दोघांना एकमेकांची सोबतच होईल. आणि आम्हाला त्या दोघांची, हेच तर आम्ही तुम्हाला केव्हापासून सांगतोय, पण तुम्ही माझा बस. मोठ्यांच्या विषयात लहानांनी बोलायचं नसतं. का नाही बोलायचं काकू? कधी कधी तुम्हा मोठ्यांना जे कळत नाही ते आम्हाला लहानांना कळतं. फक्त आम्ही लहान आहोत म्हणून तुम्ही मोठे आमचं कधीच ऐकून घेत नाही. लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? माझे आई बाबा नाहीत म्हणूनच मावशीने मला सांभाळलं. माझे आई आणि बाबा दोन्ही ती झाली म्हणजे तिने काय केलं, मला आधारच दिला ना. अहो काकू, तशाच आधाराची गरज मावशी आणि काका या दोघांना या वयात आहे. ह्यालाच कंपॅनियनशिप म्हणतात. पण तुम्ही मोठी माणसं ह्या नवीन थॉट्सना कधीच एक्सेप्ट करणार नाही. हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. मला उलट बोलतीयस? गार्गीचं म्हणणं चुकीचं असेल, पण एखाद्यावर हात उचलून आपण म्हणणं त्याच्या गळी उतरवणं कितपत बरोबर आहे? म्हणजे भाऊजी, तुम्ही मला चुकीचं म्हणताय? ठीक आहे, नाही, मी जातेच इथून. उगाच तुमच्या गोष्टींच्या मध्ये पडले मी. मीनाजी, असू द्या काका, तुम्ही का तर ना बोललात. मला सवय अशा गोष्टींची. म्हणजे माझा सांभाळ करायला मावशी आहे, पण ज्या मुलांचे वडील नसतात ना त्यांना कोणीही कधी मारू शकत. कारण मारणाऱ्याला हडवणारे हे असे हात नेहमीच समोर असतात असं नाही.
मला तर वाटलं होतं काका मध्ये पण येणार नाही, पण ते आले आणि त्यांनी माझी बाजू पण घेतली. काय सांगतेस? म्हणजे ते तुझ्याशी सहमत झाले? त्यांनी काही हिंट दिली का? हिंट? काही नाही दिली हिंट वगैरे. अगं ते अजूनही लग्न या मतावर ठामच आहेत. आणि बाकी काही नाही, माझ्या मारापासून फक्त त्यांनी गार्गीला वाचवलं. हेही नसे थोडके. हो ना, मग मला माझा उरलेला ड्रामा करायचा चान्सच मिळाला. काय सुटले होते मी. ते काळजाला हात घालणं का काय म्हणतात ना, तेच केलं. गुड गुड गार्गी. म्हणजे आता आपण त्यांच्या मनात वडिलांच्या इमोशन्स जाग्या केल्या. व्हेरी गुड. आणि आई, तू सुद्धा अगं चांगला पाठ केलायस तुझा. तुझा का चेहरा उतरलाय? काही नाही ग, तुमच्या या नाटकात मनाविरुद्ध सहभागी झाले ना, ते काही मला पटत नाहीये. म्हणजे अगं एखाद्याबद्दल त्याच्या मागे असं डावपेच करणं नाही ग पटत आहे मला. त्या निवेदिता मॅडमनी आतापर्यंत किती मदत केली आपल्याला, आणि मी त्यांच्या मागे त्यांच्याबद्दलच कटकारस्थानं करतेय याचं वाईट वाटतंय. मनाला खुपतंय ते माझ्या. आणि त्यांच्या या लेकीसारख्या गार्गीला अद्वा तद्वा बोलले मी, त्याचंही वाईट वाटतंय. इट्स ओके काकू, तुम्ही काही ते मुद्दाम बोलला नव्हता. अगं हो, तरी पण माफ कर गार्गी मला. अगं हे एक नाटक आहे, नाटकात असं होतच. डोंट टेक इट पर्सनली. पर्सनल काही घ्यायचं नाही. एक्झॅक्टली. लेट मी क्लिअर वन थिंग आई. जोपर्यंत निवेदिता मॅडम आणि बाबा लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत असे प्रसंग येणार. आपल्याला अजून कठोर व्हावं लागणार. त्यामुळे प्लीज कोणी मनामध्ये गिल्ट वगैरे ठेवू नका आणि माफी बिफी तर अजिबात मागू नका. आणि कोणालाही राग येता कामा नये. जस्ट रिमेंबर, इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर मिशन. येस, ते सक्सेसफुली होईपर्यंत नो दया माया. येस. आई, हे स्पेशली तुझ्यासाठी आहे, कारण तू सगळं खूप इमोशनली घेतलीस. ओके. आणि आपल्याला हवं ते काम पूर्ण झालं ना की हवं तर तो सगळ्यांचे सामूहिकपणे माफ ना. ओके. बर. आणि फक्त आईच नाही आहेत, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. येस. उद्या बाबा येऊन गळ घालतील, म्हणतील की इरा ईशांची जबाबदारी तुम्ही घ्या. हो, अगदीच म्हणू शकतात ते असं की तुमची सुद्धा नातवंड आहेत असंही म्हणतील. पण तुम्ही अजिबात बधायचं नाही. सरळ आणि स्पष्ट शब्दात नकार द्यायचा. अगं असं कसं बोलतेस तू? व्याही आहेत ते आमचे. हो, हेच करायचं. अगदी तुम्हाला वाईट आजी आजोबांचा किताब जरी स्वीकारावा लागला ना तरी पण. राहील ना लक्षात? हो या. आई. हो बाई हो. घ्या घ्या, चहा घ्या, थंड होतं. नाही नको, ग्रीन टी नाही. करा सुरुवात. आज तुम्हाला तुमच्या आजोबाचा हातचं जेवण जेवावं लागणार आहे. पण हे आजोबा तुम्ही का केलं? आता मी रोजच करणार आहे जेवण. मागे मी करायचो ना तसा. आता तुम्हाला माझ्या हातचं जेवण करायची आता सवय लावावी लागणार आहे परत. काय कसं वाटलं? चांगलं वाटलं? वाव, मस्त. हा, छान झालंय, एकदम छान. का काही जमलं नाही का? नाही, चांगलं आहे. सुपर बो, मस्त आहे. छान आहे, खरंच छान आहे. मग काय झालं तुमचं? हा, बोलताय एक, वागताय एक. मीच बघतो काय ते. काय चांगलं नाही की? तेच तर म्हणतोय आम्ही, चांगलं झालंय जेवण. मग तोंड वाकडं करायला काय झालं तुम्हाला? हे बघा, तुम्हाला जर काही खटकत असेल, काही आवडत नसेल तर तसं स्पष्ट सांगा. हा, आजोबा, टू बी व्हेरी ऑनेस्ट, छान झालंय जेवण, पण एवढी काय टेस्टच नाहीये. इरा, आपलं काय ठरलंय? आता आजोबा देतील ते खायचं, गपचूप, त्रास नाही द्यायचा त्यांना. हो ईशान, खरंय तुझं. जोपर्यंत मी मोठी होऊन कुकिंग करायला स्टार्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला असंच खावं लागणार आहे. काय आहे, आपले आई बाबा नाही आहेत ना, मग आपल्याला हेच खावं लागेल, दुसरं काय. सॉरी हा आजोबा, आम्हाला तुम्हाला हर्ट नव्हतं करायचं. चांगलं झालंय, सॉरी. काय या घराला काय धर्मशाळा समजता काय रे तुम्ही?
कधी येत आहे, कधीही जात आहे, कसंही वागताय. भाऊजी काही चूक झाली का गरीबाकडनं? माफ करा. तुम्हाला सांगतो का बाबा, आम्ही ना प्रयत्न करून राहिलो ना सुधारायचे. हा. गावभर हुंडारच असता. काय डोंबराचा प्रयत्न करता तुम्ही? काय ते काय नाही, तुमचा बंदोबस्त काय ते करावाच लागेल मला आता लवकरात लवकर. नाही ना भाऊजी, भाऊजी पाया पडतो तुमचे बाबा. म्हणजे तुम्ही लागेल ती शिक्षा द्या आम्हाला, पण आम्हाला घराबाहेर काढू नका बाबा. भाऊजी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का, या घराच्या बाहेर ना आम्हाला कुत्र पण विचारत नाही हो. हा म्हणजे तो तुम्हीच माय बाप ना, खाऊन तुम्हीच भावजी तुम्हीच भाऊजी आमचे. बस अंगाशी आले की नाटकं करताय आणि मग स्वतःची सुटका करून घेताय. पण हे आता चालणार नाही. तुम्हाला घरात का राहायला द्यायचं याचं एक पटेल असं कारण सांगा. आहे काही कारण नाही आहे ना? तरी देखील मी तुम्हाला या घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. काय कर काय बोला भाऊजी? हो, पण या घरात जर राहायचं असेल तर राधा तुला एका गृहिणीची भूमिका निभवावी लागेल. म्हणजे ते गृहिणी म्हणजे काय असते भाऊजी? भैरवी आणि अनिश परदेशात जाणार आहेत नोकरीसाठी. तेव्हा तुला हे घर आणि या दोघांना सांभाळावं लागेल. सकाळ संध्याकाळ सगळ्यांसाठी स्वयंपाक करावा लागेल. या मुलांच्या शाळांच्या वेळा सांभाळाव्या लागतील. घराची काळजी घ्यावी लागेल. बोल, आहे कबूल? आणि बाबा कबूल आतापासूनच लागतो कामाला. चला. चला चला. इरा, तुम्हाला दिसता की मी मोठी झाल्यावर स्वयंपाक करेन. तोवर तुम्हाला वाट बघावी लागेल. पण आता त्याची गरज नाही. आता आजी आपल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करेल. काय झालं? अरे हळू रे. अरे पाणी पाणी प्या, पाणी प्या. उगाच काय पण आता तुम्ही आम्हाला जसं सांगितलं आम्ही दोघांनी तसंच केलं ना. तुम्हाला माहिती आजोबांनी खूप छान स्वयंपाक केला होता, तरी आम्ही तो चांगला नाहीये असं आजोबांना दाखवलं आणि जेवलो. म्हणून तर आजोबांनी राधा आजीला सांगितलं की उद्यापासून तुम्हीच स्वयंपाक करा. आणि किशा आजोबा आणि राधा आजी त्या दोघांना जर आपल्या घरात राहायचंय ना, तर राधा आजी उद्यापासून नक्की चांगला स्वयंपाक करणार. अरे यार, काय झालं? अगं आपल्या डोक्यातच आलं नाही. मामा मामी आपल्याच घरात राहतात. बाबा त्यांची मदत घेऊच शकतात. विचारच आला नाही मनात आपल्या. आणि आजोबांनी त्यांचीच मदत घेतली. आता पण काय करायचं? हे अनिश काका, आम्ही गेल्या वेळी केलेलं तसं करूया का? राधा आजी आणि किशा आजोबांना या घरातून पळून लावायचं. ए नाही, त्यांना ना आपण खोटं बोलून मीना आजी आणि चंदन आजोबांकडे पाठवून देऊया आणि त्यांना सांगूया की राधा आजी आणि किशा आजोबांना लॉक करून टाक. हिरो ईशान, उगाच काही नका बरं. तसंही उद्या राधा मामींनी जेवण केल्यानंतर आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरणार आहे. आपल्याला असं काहीतरी करायला हवं म्हणजे उद्यानंतर राधा मामी जेवण करणार नाही. आणि जरी केलं तरी ते बाबा जेवणार नाही. एक्झॅक्टली. आपल्याला असं परमनंट सोल्युशन शोधायला हवं. सुचतंय का काही? येस, असंच करूया आपण. कसं? कसं ते मला आता विचारू नका. पण उद्या जेव्हा राधा मामी जेवण करेल तेव्हा माणूसच काय, एखादा जनावर सुद्धा खाऊ शकणार नाही. इतकं टेस्टी होईल. दॅट्स माय गॅरंटी. खरंच काका? म्हणजे तू नक्की काय करणार आहेस ते तर सांग. बेटा, आगे आगे देखो होता है क्या. काय तुम्ही असे का बघताय? तुम्हाला निवेदिता मॅम तुमच्या आजी म्हणून हव्यात ना? मग आता त्याच तुमच्या आजी होतील.
भाऊ तू पण ये